कोणी कधी सागाची झाडं बघ. शूटिंग करतेस? होय. तुझा कॅमेरा घे, त्याला चांगला कॅमेरा तुझा फोटो आलंच नाही. ती यायची असली तरी येऊ दे, ना तर मी आल्यावर करेन. तू काय करू नकोस आणि कपडे भिजवू नको. हा कायच करू नको तू. हा अगं नवीन काम वाली आहे ग. कालच आली ती, काल एक दिवस आली, परवा दिवशी एक आली, ती काल आलीच नाही. काल दुसरी चालली ती, आता काल एक जण आली, आता आज काय करते बघू. दवळी मामा काय कोणाचं मालकी असेल, फॉरेस्ट असते मालकी आली. सगळा साग आहे ना. गवळेवाडी म्हणून ती पन्हाळा तालुका दुर्गम भाग येते बघ. होय असं ह्याच्यापेक्षा लहान काय वाटत गुदरगड. अगं आमचं गुदरगडचं शेत आहे ना, ते तर तो गडाचा हे आहे ना भिंत, त्याच्या बरोबर खाली आहे. ते गडावरनं सगळे ढग उतरतात, ते शेतातच आमचे. बारीक आहे. जाऊया आधी तर बघूया. सिलेंडर ठेवलं कशी आमच्या शेतात. हा रस्त्याला चढ नाही इकडच्या, फक्त हे डिस्टन्स.
आता शरद सीमा चाललेले आहेत वरती. हे वरती अशनी हे आहेत, दगड आहेत. तिकडे वरती वाट फार अवघड असल्यामुळं मी खाली थांबलेली आहे. ते पूर्ण दगडातनं आता ट्रेकिंग करत जायचं आहे वरती. हे फार लाखो वर्षापूर्वी तयार झालेले ज्वालामुखी गार झाल्यानंतर त्याच्या त्या राखेपासून तयार झालेले हे दगड आहेत. आणि अशा प्रकारची रचना जगामध्ये फक्त 3 ठिकाणी आहेत. हे एकावर एक ठेवल्यासारखे दगड दिसत आहेत. खूप पाऊस आहे, धुका आहे, त्यामुळे एवढं क्लिअर पिक्चर येत नाही आहे. तर ही अशी ह्या दगडांची अशी ही ओळच आहे. तर पन्हाळ्याजवळ बांदिवडे गाव आहे, पलीकडच्या बाजूला कुंभारवाडी, खोतवाडी गावं आहेत. तर ह्या गावांच्या मध्ये असा हा डोंगर आहे. आणि हे सगळे आमचे छत्री घेऊन ट्रेकिंग करणारे वीर वरती चाललेले आहेत. तर ऑल द बेस्ट त्यांच्यासाठी. आम्ही खाली थांबलोय. आम्ही पण इकडे चढून येताना बरंच लांब अर्धा तास ट्रेक केल्यानंतर आलेलो आहोत. ही ऑलिव्हिया आहे, शिलीची भाची. असं हे इकडे सगळं जंगल आहे. तर एक अद्भुत अशी निसर्ग निर्मित अशी ही दगडांची ही रचना आहे. काय म्हटलीस का सीमा? दिसतात की हालचाल फार वर नाही आहे, तिथंच आहेत. कुठं? तिथं दिसतात, मला दिसतात इकडे. जय. हे आता कोकण असणार आहे. ते भरलेले आहेत
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतं गमय। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम। सुद्धा हे होईना, धुकं चालते, पाऊस. तुमची गाडी घाण होणार सीमात. आता काय गाडी का आम्हीच घाण झालोय. आणि अरे माझ्या हातात काय की आता तू वॉन्टेड पिक्चर बघितलंयस? गोरपीच्या आज जाऊन बसले. ते नाही दिसेल इकडे की म्हणत ना. हा पाठ दिसता शरद आमचा गाईड आणि सुताचर खाली उतरत आहेत 3 जण डोंगरावरनं. हे फार अवघड ट्रेकिंग आहे. मोठी मोठी दगडं आहेत. हे चढून इथं जाणं काही सोपं नव्हतं अगदी. ते नाही दिसेलच इकडे की म्हणत ना. हा पाठ दिसते. आमचा गाईड आणि सुताचर खाली उतरत आहेत 3 जण डोंगरावरनं. हे फार अवघड ट्रेकिंग आहे. मोठी मोठी दगडं आहेत. चढून इथं जाणं काही सोपं नव्हतं अगदी. अग्निस्तंभाच्या तिथं कोणी येऊ नका. त्यांचे गुडघे चांगले आहेत ते बाकी कुणी धाडस करू. आता ह्या आचरण बसले. ते नाही दिसेल इकडे की म्हणत ना. हा पाठ. आता शरद तो आमचा गाईड आणि सुताचर खाली उतरत आहेत 3 जण डोंगरावरनं. हे फार अवघड ट्रेकिंग आहे. मोठी मोठी दगडं आहेत. हे चढून इथं जाणं काही सोपं नव्हतं. अग्निस्तंभाच्या तिथं कुणी येऊ नका. ज्यांचे गुडघे चांगले आहेत त्यांनी या तिथे. बाकी कुणी धाडस करू नका. ड्रोन पण आणले ना. काय सांगतेस? होय फायनल करा. कोण नागेश देशपांडे म्हणतो ते डेट फायनल करा. पप्पा म्हणा नाही काय लिहितोय कसली डेट ह्याची कागद तलावाची असेल. कसं वाटतंय वरतून? तू छत्रीवर ठेवलीस
तुमच्याकडे तर हिरो एक डील एक कंप्लीट करून आलेली आहेत आमचे गँग. बघ हा माणूस तिथं मूवीला आहे. कुठला? तो वॉन्टेड पिक्चर मधला विलन झाला ना सलमान खान. हा भरपूर मराठी पिक्चर पण करतो. टोपी ग. कुठे कुठे तिचं लग्न मला आता आठवत नाही. तुमच्या घराच्या इकडे वळायचं का नाही वळायचं? इकडे खूप पाऊस आहे. खरं एवढी उंची तिकडे कमी वाटत चालू. म्हणजे शूटिंग स्टार असते तेच. काय झालंय? बॅटरी लागली. हे बघ हे काहीतरी लागलंय ग. हे बघ हे रेशमा. बघ केक काढला म्हणून बरं झालं की तेवढा त्यांच्या वाढदिवसाला आपण परवा दिवशी कुठे मिळालं तुला मटण? गुलाब काय सर? हा गुलाब काय? लागलाय का? नारळ पडला नारळ शेजाऱ्यांचा. माझ्या गाडीवरला असं रस्त्यानं जाताना खडा लागलेला बाई. खालच्या बाजूला होतं जर असं 2 वर्षांनी असं वरपर्यंत गेलं ते. मग बदलली काच. हळूहळू वाढून जाते. मग एकदम कधीतरी फुटायची फाटकन.